विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ज्ञानमय IAS अकॅडमी नागपूर या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. आपण आता पोलीस भरतीसाठी जो पेपर झालेले आहे 2026 चे त्या सर्व पेपरचं आपण अगदी बारकाईने विश्लेषणाला सुरुवात करतोय. त्यासाठी आपण पहिला पेपर घेतोय तो बीड या जिल्ह्याचा. आता एक लक्षात घ्यायचं, आपण जर समजा पोलीस भरतीला तुम्हाला अभ्यास करत असेल तुम्ही टॉपिक वाचत आहे, जी काही मार्केटला पुस्तकं आहे ते वाचत बसता, पण तुम्हाला हे लक्षात येत नाहीये की नेमकं पोलीस भरतीच्या पेपरला का वाचायचं काय, कुठपर्यंत वाचायचं, आणि त्याच नंतर मी आपल्याला पेपरला सुद्धा काय विचारणार याचा अंदाज कुणालाही नसतो. मग आपल्यासाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे तो कुठला असेल तर PYQ जेवढे झालेले आहेत त्यांचं बारकाईने अनालिसिस करणे. आलंय लक्षात? आणि त्याचं अगदी बारकाईने एक एक मुद्दा करत पुढे पुढे जाणे हेच आपल्यासाठी सर्वात महत्वाचं आहे. बरोबर. मग त्याचा आपण अभ्यास करताना त्याचा एक अंदाज घेताना मग जायचं कसं, तर लक्षात घ्या जेवढे पेपर झालेले म्हणजे आज आपल्याकडे जर विचार केला तर 70 पेक्षा जास्त पेपर आपल्याकडे आहे, म्हणजे एक 70 पेपर समजायचे. बरोबर आहे. मग त्यानुसार जर विचार केला आपण तर एक लक्षात घेणं महत्वाचं राहतं की 70 जर पेपर आहे आणि एका पेपरला 25 प्रश्न विचारलेले आहेत कुठले GS चे ऍव्हरेज मध्ये, तर 70 गुणिला जरी समजा आपण 25चा हा जर आकडा जर एक गुणाकार केला तर 1750 प्रश्न येतो जवळपास. म्हणजे विचार करा मित्रांनो, 1750 प्रश्न GS चे फक्त. त्याचं अगदी बारकाईने विश्लेषण एक एक प्रश्न आपण जाण्याचा प्रयत्न करू अगदी बारकाईने. म्हणजेच बघा प्रश्नांवरून आपल्याला टॉपिक येतं ते एक, त्यासोबत जे प्रश्न आपण घेणार आहे तर ते प्रश्न सुद्धा कुठल्या पेपरला आलेले आहेत काय, आधी रिपीट झाले आहेत का, मग रिपीट झाले तर मग कसे झालेले आहेत, सेम झालेले आहेत का, त्यावरून आपल्याला लक्षात येतं. मग आपल्याला कितीपर्यंत करणं गरजेचं आहे, कोणत्या टॉपिकला किती खोलवर जाणं गरजेचं आहे, मग एकाच टॉपिक मध्ये आपले सर्व डाऊट क्लिअर होते का, ते पण एक सर्वात महत्वाचं आहे. त्याला विश्लेषण असं म्हणतो आपण. तर बघा आता आपण म्हणजे प्रश्नांवरून आपण टॉपिकवर जाण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. हा एक सर्वात महत्वाचा आपल्यासाठी एक मार्ग आहे. आणि एक विश्वास ठेवा मित्रांनो, जर समजा तुम्ही एवढे जर प्रश्नांचं विश्लेषण केलं अगदी बारकाईने, तुम्हाला मला असं वाटत नाही की कुठलं पुस्तक वाचायची गरज पडणार नाही आणि कुठलंच काही नाही. मी एवढं तरी सांगेल की तुमचे 25 प्रश्न जर GS चे असेल तर तेवढंच सोडवण्याचा तुमचा आत्मविश्वास, म्हणजे सर सुटले जर अनावधानाने सुटले तर चालू घडामोडी किंवा एक दोन प्रश्न सुटले तर सुटले, बऱ्यापैकी तुमचे 20 ते 25 प्रश्नांपैकी 20+ प्रश्न हे तुमच्या बरोबर येण्याची शक्यता राहते. पण आता एक लक्षात ठेवा, प्रत्येक पेपरला 20 प्रश्न 25 प्रश्न येईल असं नाही आहे ना. कधी कधी तुम्हाला 50 प्रश्न येतात, कधी तुम्हाला 40 प्रश्न येतात. जसं मीरा भाईंदर मध्ये तुम्हाला 40 प्रश्न विचारलेले GS चे. तर कधी जे GS चे प्रश्न येतात कधी सोपे तर कधी इतके अवघड करून टाकतायत की तुम्हाला आधी पुढे जाऊ देत नाही. म्हणून आपल्या पद्धतीने जायचं की किती खोलवर जाता येईल, किती डिफिकल्टी लेवलला जाता येईल आणि जास्तीत जास्त त्या प्रश्नांच्या माध्यमातून कसं करता येईल. ठीक आहे. तर चला आपण सुरुवात करू. त्यातला पहिला पेपर घेतोय आपण बीड ह्या जिल्ह्याचा. आणि बघा सर्व पेपर मी ऍपवरती उपलब्ध करून दिले आहे तुम्हाला. त्यावरती तुम्ही काय करायचं, जायचं आणि त्या जेव्हा तुम्ही कोर्स परचेस कराल तर त्यावेळेस तुम्हाला सर्व पेपर उपलब्ध आहे त्यावरती. वेळोवेळी मी सर्व दिलेलं आहे, पण वेळोवेळी तुम्हाला जर काही मटेरियल लागलं अभ्यास आहे तर मी अपलोड करत राहणार आहे, तुम्हाला अकॅडमी तर्फे ऍपवरती मिळून जाणार आहे. पण त्यासोबतच लक्षात घ्यायचं काय करायचं, आता समजा बीड जिल्ह्याचा पेपर आहे तर याचा तुम्ही डाउनलोड करायची आणि डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढायची. आणि प्रिंट काढल्यानंतर काय करायचं की जर समजा तुमच्याकडे तो पेपर आहे तुमच्याकडे तर त्याच्यासोबत एक वेगळं नोट्स तयार करा आणि त्या बुकवरती किंवा त्या एक चांगल्या पद्धतीने का कुठले असं घेऊ नका, कारण की ही तुमची संपत्ती आहे, बरं प्रॉपर्टी आहे. आणि त्यासोबत व्हिडिओ अगदी बघायचा आणि एक एक पॉईंट तुम्ही त्या डायरीमध्ये नोट करत जायचा. प्रश्नाचा क्रमांक टाकला की तुमचं, म्हणजेच बघा ज्या दिवशी तुम्ही पोलीस भरतीचा पेपर राहणार किंवा जोपर्यंत तुम्ही तिथे जाणार त्या दिवसापर्यंत तर तुमच्याकडे ते एक तुमची संपत्ती असायला पाहिजे, तुमची ते प्रॉपर्टी आहे. म्हणजे तेवढे जरी प्रश्न जरी तुम्ही चाळले तरी तुम्हाला एवढा आत्मविश्वास असायला पाहिजे की नाही याच्या बाहेर माझा पेपर जाणार नाही. आलं लक्षात एक. आणि काही कालांतराने आपण काय करू, एक ऑनलाईन टेस्ट पण सुरू करण्याचा प्रयत्न करू की त्यामध्ये तुम्हाला पोलीस भरतीचे पेपर अपलोड होत राहणार आहे. प्रत्येकाने ते अपलोड झालेले पेपर प्रिंट काढायचे आणि त्यानंतर मग पुढे पुढे जात राहायचं. ठीक आहे. म्हणजे त्याचे सुद्धा आणि ते सुद्धा मी विश्लेषण देणार आहे, पण विश्लेषण ते तुम्हाला प्रिंट मिळणार आहे, PDF तुम्हाला उपलब्ध होऊन जाणार आहे. आणि ते प्रिंट उपलब्ध झालेले प्रिंट काढायची आणि सोडवायचं, म्हणजेच त्या उद्देशाने आपल्याला पुढे पुढे जाता येईल तुम्हाला. चालेल, सुरुवात करू. मी नंतर अपलोड झाल्यानंतर तुम्हाला कळेलच. आणि ज्या ज्या वेळेस जसं जसं पुढे जायचं आहे, पण विद्यार्थी मित्रांनो हा जो व्हिडिओ राहतोय ना की जसं तुम्हाला फायदा होईल तसं इतरांना पण फायदा होईल याचा प्रयत्न करा. कारण एकमेकास सहाय्य करू अवघे विश्व उभारू. आपल्या संतांनी सांगितलेलं आहे ना, स्वतःपुरता विचार न करता सर्वांचा विचार करा. म्हणजे तुम्ही जर एक पाऊल पुढे टाकत असेल तर नियती तुमच्यासाठी 10 पाऊल पुढे टाकणार, कारण तुम्ही इतरांच्या भल्याचा विचार केलेला आहे. बरोबर आहे. तर नक्कीच
हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतच आहे, पण सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आपल्या मित्र म्हणजे जास्तीत जास्त संख्येने. मी म्हणेल की तुमच्या रिझल्टच्या पद्धतीने, रिझल्टच्या ज्या दिवशी येईल ना, तर त्यामध्ये अकॅडमीचा फक्त 1% वाटा असायला पाहिजे. 99% तुमची मेहनत असायला पाहिजे. पण खऱ्या अर्थाने जे मुलं पास होणार त्यामध्ये जर वाटा अकॅडमीचा राहणार, पण जी मुलं नापास होणार त्याचंही श्रेय सुद्धा अकॅडमीचंच राहणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, पास होण्यापेक्षा नापास कमी झालेले मुलं किंवा तुम्हाला फायदा झालेला नाहीये असं व्हायला नको. तुम्हाला जास्तीत जास्त पद्धतीने फायदा होणं महत्वाचं आहे. तर चला मित्रांनो, सुरू करू, फार वेळ न घालवता आपण. हा पहिला पेपर बघा. आता पहिला जरी पेपर म्हटलं आपण, तर त्यांनी काय दिलेलं आहे, हा तुम्हाला मी प्रश्न जसा पेपर आहे ना, मी तसंच त्यामध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या क्वेश्चन पेपर मधलाच तो व्हिडिओ आहे, बरोबर. आणि तो पेपर सुद्धा मी स्क्रीनशॉट हा पेपर मधलाच घेतलेला आहे. मग आता तुम्ही काय करायचं की ज्या वेळेस हा पेपर घेतोय ना, हाच प्रश्न तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये आहे. मग तसाच प्रश्न त्याला घ्यायचा आणि तो क्रमांक टाकायचा आणि तुमच्या डायरीमध्ये उतरवायचा. ठीक आहे, तर चला पुढे. आता बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे की तुम्हाला की हा, चला एक लक्षात घ्यायचं, या पेपरचे त्यांनी म्हटलं की वाघांचे राज्य असणार आहे, म्हणजे असं कोणत्या राज्याला वाघांचे राज्य म्हणून बोलले जातात. आता बघा, वाघांचे राज्य म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्यायचा की असं कोणतं राज्य आहे की ज्यामध्ये वाघांची संख्या जास्त आहे. हा एक. आता जगात जर बघायला गेलं तर जगांमध्ये एकटा 75% वाघ हा आपल्या भारतामध्ये आढळतोय जगाच्या तुलनेतून, बरोबर. म्हणजे जगाची जर संख्या जेवढी 100% येत असेल तर त्यातला भारत हा एकटा देश आहे की ज्यामध्ये 75% वाघ आढळतं आपल्याला. हा एक मुद्दा झालेला आहे. मग भारतामध्ये जर बघायला गेलं तर सर्वात जास्त वाघ तुम्हाला जर आढळत असेल ते राज्य आहे ते मध्य प्रदेश. म्हणजे हा मुद्दा इथे संपला तुम्हाला. म्हणजे प्रश्नाचं उत्तर जरी बघायला गेलं तर तुम्हाला सहज मिळालं. वाघांचे राज्य म्हणजे वाघ ज्या राज्यामध्ये जास्तीत जास्त आढळतं ते राज्य समजायचं. पुढे बघायचं. आता मग आपल्याला इथेच थांबायचं नाहीये ना मित्रांनो, बरोबर आहे. आपल्याला पुढे जायचं आहे. तर त्या उद्देशाने आता याची डिटेल, म्हणजे असं जर एक प्रश्न आला तर परत चुकायला नाही पाहिजे. ठीक आहे, तर चला आता एक एक मुद्दा. मग आता तुम्ही म्हणाल की हा प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, राजस्थान सरकारची जी परीक्षा झाली असते ना, ते बरोबर राजस्थान एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट, म्हणजेच त्याला आपण म्हणतो रीट. लक्षात, रीट 2011 झालेली आहे, बरोबर आहे. तर 2011 हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही लिहून घ्याल तो प्रश्न, मी सांगतोय तुम्हाला. त्यांनी काय विचारलं, कोणते राज्य जे वाघांचे राज्य म्हणून संबोधले जाते, कोणते राज्य जे वाघांचे राज्य म्हणून संबोधले जाते. आणि पर्यायामध्ये थोडा बदल केलेला आहे, पण त्यामध्ये तुम्हाला तो मुद्दा आलेला आहे. म्हणजे बघा, इतर ठिकाणी पेपर प्रश्न आलेला आहे कुठे ना कुठेतरी, त्यानुसार काय करायचं, व्हिडिओ पॉज करून लगा तुम्ही हा प्रश्न लिहून घ्या, मी जो सांगितलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, आणि जे जे प्रश्न सांगेल मी लिहून देण्याचा प्रयत्न करेल, पण जसं तुम्ही लिहिणार डिटेलमध्ये व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करा. अगदी स्लो मध्ये जाऊ, काही अडचण नाही. तुमची अडचण असायला नको, आपल्याला व्हिडिओ वाढले तरी चालेल, बरोबर आहे. कारण जेव्हा आपण घेऊन हे 150-200 प्लस व्हिडिओ जाणार आहे, तुम्ही बघाल तुम्ही. पण रोजचं रोज करत चला, हळूवार करा आणि रिव्हिजन वरती जास्त भर द्या. ठीक आहे, काही अडचण आल्यास तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. काही अडचण नाही, बिंदास करायचा फोन, फक्त उचलला नाही तर एक मेसेज टाकून द्यायचा व्हॉट्सअपला. ठीक आहे, तर चला आता मित्रांनो आपण हे लिहून ठेवून द्या. तुम्हाला तो प्रश्न रीट हा 2011 विचारलेला आहे तो प्रश्न. ठीक, चला आता पुढे बघा. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, त्याच ठिकाणी आपण एक एक मुद्दा आपण करत जाऊ. त्यांनी म्हटलं की मध्य प्रदेश हे राज्य वाघांचं राज्य म्हणून ओळखलं जातं, बरोबर आलेला पहिला. म्हणजेच मध्य प्रदेश हे राज्य, व्यवस्थित लिहा आता, मध्य प्रदेश हे वाघांचे राज्य म्हणून ओळखले जाते. ठीक, वाघांचे राज्य म्हणून ओळख आलेली आहे, हा मुद्दा आलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे वाघांचे राज्य म्हणून आपल्याला ओळखले झालेलं आहे. दुसरं, आता मध्य प्रदेशच का बरं असेल भारतामध्ये, कारण लक्षात घ्या सर्वाधिक वाघांचे प्रमाण आहे. कारण दुसरा मुद्दा की सर्वाधिक वाघांचे प्रमाण, सर्वाधिक वाघांचे प्रमाण या राज्यामध्ये आढळतो. म्हणजे कुठे, मध्य प्रदेश ह्या राज्यामध्ये. आलं लक्षात, सर्वाधिक प्रमाण आलेलं आहे या राज्यामध्ये. हा एक मुद्दा झाला. दुसरा, मग आता जर आपण सर्वाधिक प्रमाण जर म्हटलं तर मग कोणता, तर बघा वाघांची जनगणना ही व्याघ्र जनगणना हे दर 4 वर्षानंतर होत असते, बरोबर. मग आज आपल्याकडे 2022चा अहवाल आलेला आहे. 2022 नंतरचं मग जनगणना आता 2026 ला होणार आहे. पण ज्या दिवशी आपल्याकडे आकडेवारी येईल 2026 ची, त्या दिवसापर्यंत आपल्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजेच काय, 2022चा अहवाल. मग त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मग असे किती राज्य आहे की मग महाराष्ट्र मग कोणत्या क्रमांकावरती येतो वाघांच्या संख्येमध्ये, तर ते लक्षात घ्या. पहिल्या क्रमांकाला मध्य प्रदेश येतं,
तर चौथ्या क्रमांकाला हे महाराष्ट्र राज्य आलेलं आहे आणि त्याची संख्या जर म्हणाल महाराष्ट्राची तर 444 म्हणजे 444 आलेली आहे, 444. तर आता बघू पहिल्या क्रमांकानुसार 1, 2, 3, 4 कोणते राज्य येतात. बरं, मग लक्षात घ्या इथे सर्वाधिक वाघांचे प्रमाण, सर्वाधिक वाघांचे प्रमाण, बरोबर आहे. मग राज्य, त्यामध्ये पहिलं राज्य येतं मध्य प्रदेश. ठीक आहे, मग त्यामध्ये किती संख्या असेल लिहून घ्याल व्यवस्थित. तर ते संख्या येतं 785, 785. आले लक्षात वाघांचे प्रमाण. दुसरं त्यामध्ये आलेला असतो, दुसरं राज्य आहे की कर्नाटक, त्याच ठिकाणी. ठीक आहे, दुसरे राज्य आहे ते कर्नाटक. मग त्यांची संख्या किती असेल तर 563, 563. आणि तिसरं राज्य येतं त्यासोबतच लक्षात घ्यायचं उत्तराखंड, 560 येतं. उत्तराखंड, तिथे संख्या आलेली आहे 560. बरोबर आहे, 785, 563, 560. आणि त्यानंतर चौथं राज्य येतं तेच म्हणजे महाराष्ट्र, 444. समजायला एकदम सोपं जातं, म्हणजे महाराष्ट्र वाघांच्या संख्येमध्ये चौथ्या क्रमांकाला आलेला आहे. ठीक आहे, तर चला पुढचा मुद्दा. मग आता लक्षात घ्यायचं, मग भारतामध्ये किती वाघ आहे एकूण, तर 3682 वाघ आहे भारतामध्ये. भारतातील वाघांचं प्रमाण किंवा भारतातील वाघांची संख्या, भारतातील वाघांची संख्या ही 3682 आहे. बरोबर आहे, 3682 आहे वाघांची संख्या. मग हा आकडा आलेला आहे. मग आपला हा जो आकडा आहे तर मग कोणता, तर व्याघ्र गणना 2022 नुसार आपल्याला ही सर्व आकडेवारी मिळालेली आहे. व्याघ्र गणना 2022 नुसार आपण ही सर्व आकडेवारी बघत आहे आपण. ठीक आहे, तर पुढे बघा आता नेक्स्ट पेजवरती न जाता आपण लक्षात घ्यायचे मुद्दे आता. आणि तसंच लक्षात घ्या, भारतातील नागपूर ही व्याघ्र राजधानी म्हटल्या गेलेलं आहे. बघा आता व्याघ्र राजधानी म्हणजेच त्याच ठिकाणी आपण म्हणतो. आता पुढे बघायचं की भारतातील व्याघ्र राजधानी कुठलं असेल म्हणजे टायगर कॅपिटल, तर ते येतं ते नागपूर. नागपूरच का बरं म्हटलं असेल ते एक लक्षात घ्या. नागपूरच्या मागे कारण काय आहे, असा प्रशासकीय विभाग आहे किंवा असा तो प्रादेशिक विभाग आहे की ते एकट्या नागपूर प्रशासकीय विभागामध्ये किंवा त्या विदर्भामध्ये जर बघायला गेला तर 5 व्याघ्र प्रकल्प आलेले आहेत. त्यापैकी एक येतो मेळघाट, दुसरा बोर, त्यानंतर तिसरा येतो पेंच, चौथा येतो तुम्हाला ताडोबा म्हणजे अंधारी प्रकल्प, आणि 5वा येतो त्याचमध्ये नवेगाव बांध. म्हणजे आलेले 5 प्रकल्प. आणि महाराष्ट्रामध्ये 6 प्रकल्प आलेले, त्यातला एक येतो सह्याद्री, म्हणजे तो कोकणात गेलेला आहे. म्हणजे आज आपल्याला 5 प्रकल्प आलेले आणि तो एकट्या नागपूर प्रशासकीय विभागाच्या अंतर्गत येतोय. म्हणून लक्षात ठेवा की नागपूर हे टायगर कॅपिटल आहे. म्हणून आजही समजा नागपूरमध्ये जो व्यक्ती येतोय ना, तर तुम्हाला सुरुवातीला बघा वरती महानगरपालिकेची पाटी लागली आणि तिथे लिहिलंय वेलकम टू टायगर कॅपिटल लिहिलेलं असतं. म्हणून त्यावरून लक्षात ठेवायचं नागपूरला हे टायगर कॅपिटल म्हटलं गेलेलं आहे. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. पुढे मग आता महाराष्ट्र जर चौथ्या क्रमांकावरती येत आहे, बरोबर आहे, म्हणजे महाराष्ट्र हा तुम्हाला आकडा हा चौथ्या क्रमांकावरती आलेला आहे. आणि 444 बरं 4444 हा लक्षात ठेवा. क्रमाने चौथं राज्य आणि संख्या 444 आली आहे पण 2022च्या अहवालानुसार. मग असे महाराष्ट्रामध्ये किती प्रकल्प आहे आणि त्यामध्ये मग भारतात जर सर्वाधिक आकडा मध्य प्रदेशचा येतो, त्यानंतर महाराष्ट्राचा चौथा आकडा येतो. मग महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वाघ असणारा कोणता प्रकल्प, तर तो येतो ताडोबा अंधारी म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामधला. बरोबर, अंधारी व्याघ्र प्रकल्प. तर त्यामध्ये लिहा आता महाराष्ट्रामध्ये बघा आता यामध्ये 4 प्रकल्प आलेले आहेत. त्यातला पहिला येतो ताडोबा अंधारी. ताडोबा अंधारी प्रकल्प. मग इथली संख्या किती असेल भागाची, तर ते लक्षात घ्या 97, बरोबर 97. त्यानंतर दुसरा येतो मेळघाट, बरोबर, दुसरा येतो मेळघाट, त्याची संख्या येतोय तुम्हाला 57. त्यानंतर तिसरा प्रकल्प येतोय, त्याची संख्या येतं पेंच, त्याची आहे संख्या 48 म्हणजे 48. चौथा येतोय तुम्हाला त्याची संख्या नवेगाव नागझिरा म्हणजे त्याला नवेगाव गोंदिया जिल्हा म्हणतो 11, बरोबर आहे, नवेगाव त्याचं येतं 11. आणि त्यानंतर लक्षात घ्या बोर, इथे सर्वात कमी म्हणजे 9 आहे, बरोबर. 5वा येतोय तुम्हाला बोर आणि बोर मध्ये आलेले आहे तुम्हाला 9 वाघ. म्हणजेच बघा सर्वात जास्त प्रमाण म्हणजे सर्व महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वाघ येतो तुम्हाला अंधारी ताडोबा प्रकल्पामध्ये आणि सर्वात कमी म्हटलं तर बोर अभयारण्यामध्ये, बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये. म्हणजे जर इकडे जिल्हा तुम्हाला जिल्हा वर्धा येतो, आलं लक्षात. इकडे सुद्धा ताडोबा अंधारी जिल्हा चंद्रपूर आलेला आहे, आलं लक्षात. त्यानंतर मेळघाट अमरावती जिल्हा आलेला आहे.
बरोबर. त्यानंतर पेंच हा तुम्हाला नागपूर जिल्हा आलेला आहे. बरोबर, कधी जिल्हा पण विचारतोय तुम्हाला. आणि त्यानंतर नवेगाव तुम्हाला येतो, हा सुद्धा नवेगाव हा गोंदिया जिल्हा आलेला आहे. बरोबर? गोंदिया जिल्ह्यानुसार. आणि ते लक्षात ठेवा, आता भारतामध्ये आपल्याला राष्ट्रीय प्राणी जर आपण म्हणतो तर वाघाला म्हटलं गेलेलं आहे. हा एक मुद्दा आहे. आणि जर समजा वाघाला राष्ट्रीय प्राणीचा दर्जा हा कोणत्या वर्षी देण्यात आलेला असेल तर 1972 ला, 1972 ला वाघांना एक राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्यात आलेला. त्याच्या सोबत लक्षात ठेवा, मग 1972 ला कोणाच्या काळात, तर त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. आणि त्याच्यासोबत लक्षात ठेवा, जर इंदिरा गांधी या होत्या, मग त्यांनी बघा भारतामध्ये पहिल्यांदा 9 व्याघ्र प्रकल्पाची स्थापना करण्यात आली. कधी? 1973 नुसार. म्हणजे तो जर काळ बघितला आपण, 1973 ते 2023 हा जर काळ आहे तर याला 50 वर्ष पूर्ण झालेले दिसते या प्रकल्प. बरोबर आहे. मग आता भारतामध्ये जेव्हा 9 प्रकल्प झाले तयार, त्यापैकी प्रकल्प भारतातला कोणता असेल तर तो येतो जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प, जो उत्तराखंड राज्यामध्ये आहे. आणि जर भारतामध्ये जर 9 प्रकल्प मग कुठे कुठे असेल तर मी एक युट्यूबला व्हिडिओ आहे ते एकदा नक्की बघा, पण तरी पण मी एक ग्रुपला टेलिग्रामला मी टाकून देणार आहे. पण त्यापैकी काही प्रकल्प लक्षात घ्या. त्यातला एक येतो पहिला जिम कॉर्बेट, हा उत्तराखंडमध्ये. त्यानंतर ओडिसामध्ये पण आलेला आहे सिमलीपाल. त्यानंतर आसाममध्ये आलेला आहे मानस. त्यानंतर जर हे सर्व प्रकल्पाचा विचार करून त्यापैकी मग महाराष्ट्रातला कोणता असेल तर त्या 9 मध्ये महाराष्ट्रातला पहिला येतो मेळघाट. जे 9 प्रकल्प आहे त्यापैकी महाराष्ट्रातला एक मेळघाट येतो, जो अमरावती जिल्ह्यामध्ये, म्हणजे भारतातला पहिला जिम कॉर्बेट आणि महाराष्ट्रातला पहिला मेळघाट प्रकल्प येतो अमरावती जिल्ह्यामध्ये. ते पण एक लक्षात ठेवा. बरोबर आलेलं. म्हणजेच बघा, हा जो मेळघाट प्रकल्प आपण म्हटलंय, बरोबर आहे, हा सुद्धा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प, पहिला व्याघ्र प्रकल्प आलेला आहे. आले लक्षात? आपण इथपर्यंत आलेलो आहे, काही अडचण आहे. आता पुढे बघा, आता महत्वाचा मुद्दा येतोय, परत आपण क्लिअर करू. आता बघा पुढचा, की जसं आपण मध्य प्रदेश कशासाठी ओळखतो, हा वाघांसाठी ओळखले गेलेले आहेत. बरोबर आहे, मध्य प्रदेश. त्यानंतर लक्षात ठेवायचं की जर समजा गुजरात हे कोणासाठी ओळखलं जाते तर आशियाई सिंहांसाठी ओळखल्या जातात. बरोबर आहे. तर गुजरात लिहून ठेवून द्या, हे आशियाई सिंह, बरोबर, आशियाई सिंहांसाठी ओळखले जातात. इथले ते प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी. आणि कुठल्या भागात, तर गीर अभयारण्यामध्ये आढळतो, जो गुजरातमध्ये आहे. बरोबर, लिहून ठेवून द्या वाटल्यास. गीर अभयारण्य भारतामधून एकमेव ठिकाण आहे की जिथे तुम्हाला सिंह आढळतो. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं, तुम्ही राजस्थानला गेल्यानंतर राजस्थानमध्ये तुम्हाला उंटसाठी प्रसिद्ध आहे. बरोबर, राजस्थानमध्ये उंटाचं प्रमाण जास्त आहे, उंट आढळतात. बरोबर. त्याच नंतर जर समजा तुम्ही पश्चिम बंगालला गेले, पांढऱ्या वाघांसाठीच प्रसिद्ध आहे असं लिहून ठेवा. ठीक आहे, ठीक आहे, पांढऱ्या वाघांसाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे आता एक लक्षात घ्यायचं तुम्हाला, की जर समजा गुजरात कधी विचारलं तर आशियाई सिंह, तर राजस्थान उंटासाठी प्रसिद्ध आहे आणि पश्चिम बंगाल हे पांढऱ्या वाघांसाठी आलेलं आहे. म्हणजेच बघा, आता तुम्ही जर समजा विचार केला तर एका प्रश्नावरून आपण किती गेलो. आता तुम्ही एक लक्षात घ्या, एका मुद्द्यावरून प्रश्न निघत नाही का बाहेर, 100% प्रश्न निघतो मित्रांनो, लक्षात ठेवा. म्हणून बघा, याच पद्धतीने आपण आता पुढे जाणार आहे. बघा, एक प्रश्न घेण्यासाठी इतका वेळ लागलेला आपल्याला, शिकवायला कस करणार नाही, काळजी करू नका. प्रत्येक मुद्दा तुम्हाला मिळत जाणार आहे आणि आपण एक टप्प्याटप्प्यातच पुढे जाणार आहोत. ठीक आहे, तर चला आता पुढचा मुद्दा, पुढचा प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करू. प्रश्न क्रमांक 77. बघा, तुम्हाला काय सांगतो हा प्रश्न, हा 77वा. त्यानंतर आता हा प्रश्न कुठे आलेला असेल, कोणत्या परीक्षेला आलेला असेल तर लक्षात घ्या, आरपीएफ 2018 ला विचारलेला आहे सिपाहीला, जसाच्या तसा प्रश्न आलेला आहे. बरोबर, रेल्वे पोलीस फोर्स मध्ये 2018 ला पेपर झालेला आहे, तो घ्या तिथे. आरपीएफ 2018 शिपाई, हा प्रश्न आलेला आहे. बरोबर, त्या भागात तुम्हाला विचारलेला आहे. बरोबर. त्यानंतर बघा, आता पुढे फक्त त्यांनी प्रयत्न कुठे झालेला आहे तर त्या ठिकाणी थोडा पर्यायामध्ये थोडा बदल झालेला आहे, थोडा बदल, फार नाहीये, पण त्यामध्ये लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. त्यांनी म्हटलं की सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणत्या उपनिषदामधून घेण्यात आलेलं आहे. प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तुम्हाला मुंडक येतं, प्रश्नाचं उत्तर हे मुंडक येतं. एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला पेपर सोबत मी तुम्हाला उत्तर पत्रिका पण दिलेली आहे. बरोबर आहे, पण त्या उत्तर पत्रिकेमध्ये काय करायचंय की जर समजा काही प्रिंट मिस्टेक झालेली असेल तर एकदा बघून घ्याल, कारण शेवटी कसं टाईपरायटरला अडचणी येतात, कधीतरी प्रिंट मिस्टेक होते. म्हणून त्या उत्तर पत्रिकेवरती तुम्ही अवलंबून राहू नका. जे प्रश्नाची उत्तरं मी सांगणार आहे आपण बघणार आहे
त्यानुसारच तुमच्या उत्तरांची तुम्ही शहानिशा करायची. ठीक आहे, तर नाहीतर तुम्ही त्यावरती अवलंबून राहणार आणि असं म्हणाल की सर त्यामध्ये चुकीचं दिलेलं आहे. चुकीचं नाहीये, देणारा व्यक्ती कधी चुकीचं देत नाही, प्रिंट मिस्टेक मध्ये होतं. तर त्यामुळे तुम्ही त्यावरती पण ती चुकी का होईना, कशी होईल, पण त्या चुकीचा तुम्ही बळी पडायला नको. ठीक आहे, तर त्यामध्ये बघा आता. ठीक आहे, त्याचं उत्तर येतं तुम्हाला मुंडक. ठीक, चल पुढे बघू आता आपण. त्याचनुसार आता उपनिषद जर आपण विचार केला तर त्याच ठिकाणी लक्षात घ्या, सत्यमेव जयते हा जो समजा वाक्य आहे त्याला आपण सत्याचा विजय असं म्हणतो. आणि हे कुठे घेतलेलं असेल तर कुठल्या उपनिषदामधून, तर मुंडक मधून घेण्यात आलेलं आहे. म्हणून लिहायचं सत्यमेव जयते, व्यवस्थित लिहा, सत्यमेव जयते. बरोबर आहे. एक मुंडक उपनिषदामधून, मुंडक उपनिषदामधून एक महत्वाचा एक मंत्र म्हणून त्यांना घेण्यात आलेला आहे, किंवा महत्वाचा म्हणजे एक मंत्रच म्हणता येईल त्याला, मंत्र म्हणून घेतलेला आहे. महत्वाचा मंत्र आहे त्यामधला. बरोबर, एक महत्वाचा मंत्र आहे हा. त्यानुसार लक्षात घ्यायचं पुढे. बरोबर, त्यांनी म्हटलं की सत्यमेव ज्योती मुंडक उपनिषदामधून एक महत्वाचा मंत्र म्हणून घेण्यात आलेला. दुसरा, त्याचा अर्थ काय होत असेल तर सत्याचा विजय. बघा, त्याचा अर्थ येतो या विधानाचा. बरोबर आहे, या विधानाचा लक्षात घ्या, अर्थ येतो सत्याचा विजय. लक्षात, सत्याचा विजय असा त्याचा अर्थ येतो. त्यासोबत पुढे बघायचं की आता भारताने हे काय केलेलं आहे, घोषवाक्य. बरोबर आहे, कुठेही बघा तुम्ही, नोटीवरती असू द्या, आपल्या चलनावरती, किंवा ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा टेबल असतो, किंवा ज्या ठिकाणी आपलं संविधान लिहिलेलं आहे त्या ठिकाणी, किंवा राजपत्र, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला एक कुठल्याही धर्माच्या बाजूने न जाता धर्मनिरपेक्ष आपलं राज्य म्हणून किंवा देश म्हणून मानला जातो, तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला हे वाक्य आलेलं असं सत्यमेव जयते. बरोबर, मग त्याच ठिकाणी बघा त्याचा अर्थ काय होतो, तर सत्याचा विजय असतो नेहमी. तर त्याचा अर्थ आलेला आहे सत्याचा विजय. आणि मग भारताने हे घोषवाक्य स्वीकारलेलं आहे. तर ते लिहा, भारताचे घोषवाक्य, भारताचे घोषवाक्य हे सत्याचा विजय म्हणून आणलंय. सत्याचा विजय हा त्याचा येतो, म्हणजे सत्यमेव जयते हे त्यांनी स्वीकारलेलं आहे. बरोबर, भारताने घोषवाक्य म्हणून त्याचा आपण उच्चार करतो, स्वीकारतो. त्याचनंतर मग आता कुठे, तर जेव्हा आपलं हे दिलंय ना राष्ट्रचिन्ह, बरोबर, राष्ट्रचिन्ह आहे त्याच्या पायाशी लिहिलेलं आहे खालच्या बाजूला, आणि ते कोणत्या लिपीमध्ये, तर देवनागरी लिपीमध्ये लिहिलेलं आहे. ते लिहिलंय राष्ट्रचिन्हाच्या पायथ्याशी किंवा पायाशी. बरोबर, देवनागरी लिपी, तुम्हाला कधी लिपी विचारू शकतात. बरोबर, तर देवनागरी लिपीमध्ये लिहिण्यात आलेलं आहे. बरोबर, काय लिहिणार तिथे तुम्हाला लक्षात घ्यायचं की राष्ट्रचिन्हाच्या पायथ्याशी देवनागरी लिपीमध्ये लिहिलेलं आहे तुम्हाला. बरोबर आहे, तर दुसरा मुद्दा लक्षात घ्यायचा. आणि मग याचं मग कुठून घेण्यात आलं असेल तर सारनाथ या स्तंभावरती. मग राष्ट्रीय चिन्ह कुठे आहे, सारनाथ. मग आपलं हे राष्ट्रीय चिन्ह हे सारनाथ या ठिकाणी आलेलं. पुढे बघायचं की सारनाथ या ठिकाणी तुम्हाला दिसतं. त्यासोबत मग तिथे काय काय दिलेलं असतं तर बघा, ज्या ठिकाणी तुम्हाला आपलं दिलेलं आहे राष्ट्रचिन्ह, त्या ठिकाणी 4 सिंह पण दिलेला आहे. त्याच्यासोबत तुम्हाला त्यावरती घोडा, बैल, आणि त्यासोबतच तुम्हाला सिंह म्हणजे घोडा, बैल आणि त्यासोबत सिंह, असे 3 म्हणजे 4 सिंह झाले, आणि सोबत बैल आणि घोडा असं दिलेलं आहे. बैल हे शेतकऱ्यांचं प्रतीक, घोडा हे वेगाचं प्रतीक, आणि सिंह हे आत्मविश्वास, अभिमान, कर्तव्याचं प्रतीक दाखवलेलं आहे. म्हणजे असं तिन्ही तुम्हाला दाखवलेलं आहे, कारण आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. मग कृषीप्रधान म्हटलं तर आज जरी ट्रॅक्टर असेल, पण सुरुवात तर बैलापासून आहे ना आपली, कारण शेतामध्ये कोण काम करणार, बैल. घोडा हे वेगाचं प्रतीक, म्हणजे त्या वेगाने आपण जातो, आलं लक्षात. आणि बैल हे कर्तृत्व, अभिमान, आत्मविश्वास असं त्यामध्ये आलेलं असतं समावेश. बरोबर आहे, तर त्यामध्ये लक्षात घ्यायचं, खाली लिहायचं तुम्हाला तिथे 4 सिंह आलेले आहेत. बरोबर, त्याच ठिकाणी तुम्हाला 4 सिंह पण आहे, पण आपल्याला दिसताना 3च सिंह दिसतो आपल्याला, कारण एक मागच्या बाजूला, कारण आपलं जे राष्ट्रचिन्ह असं गोल आलेलं आहे. बरोबर आहे, गोल आलेला आहे, असं एका मागे 4 सिंह आलेले आहेत. त्यापैकी एक लिहा, शक्ती, धैर्य व अभिमान व आत्मविश्वासाचं. शक्ती, धैर्य, अभिमान व आत्मविश्वास. अभिमान व आत्मविश्वास, बरोबर, हे त्याचं प्रतीक आलेलं आहे. त्याच्यानंतर विचारू शकता तुम्हाला की आपल्या राष्ट्रीय चिन्हावरती
कोणत्या प्राण्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे तर 3 सिंह आलेलंच आहे, घोडा आणि बैल लिहून घ्या तिथे आपल्या राष्ट्रचिन्हावर तिथे इथे घोडा, बैल व सिंह यांचा उल्लेख किंवा या प्राण्यांचा उल्लेख करा असतो ते या प्राण्यांचा उल्लेख या प्राण्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानुसार एक लक्षात घ्यायचं, पुढे लिहायचं तुम्हाला. आता हा मुद्दा झाला. मग आता जर विचार करा, हे झालं आपलं राष्ट्रीय चिन्ह सत्यमेव जयते विषयी. पण एक लक्षात घ्यायचं, मुंडक म्हणजे नेमकं काय हे नाही लक्षात आलं की तुम्हाला. आता त्याचा अर्थ बघू, नेमकं मुंडक काय आणि मांडुक्य म्हणजे काय आलेलं सर, म्हणजे चौथा पर्याय आणि तिसरा पर्याय. आता ते समजून घेण्याचं सर्वात महत्वाचं म्हणजे मुंडक म्हणजेच काय आणि मुंडक ही उपनिषद आहे. म्हणजे उपनिषद काय असेल, जर समजा कधी प्रश्न आला तर मुंडक म्हणजे प्रश्न कसे उलटून पुलटून टाकणार, त्यानुसार लक्षात ठेवायचं. तर मुंडक बघा, आता आपल्याकडे 4 वेद आलेले आहेत, अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद. बरोबर आहे, 4 वेद आणि पूर्ण वेदांवरती सर्व क्रिया चाललेली आहे. त्यापैकी एक महत्वाचा वेद म्हणजे अथर्ववेद आणि हे मुंडक उपनिषद हा अथर्ववेदाचा एक भाग आहे. म्हणजे तिथे हा अथर्ववेदाचा भाग, एक अथर्ववेदाचा भाग आहे. बरोबर, एक लक्षात घ्यायचं म्हणजे अथर्ववेदाचा भाग येतो. त्याच्यासोबत मग 3 भागामध्ये विभागलेला आहे. त्यापैकी 3 भागामधला हा एक भाग म्हणजे मुंडक. बरोबर, म्हणजे हा वेद 3 भागामध्ये म्हणजे तिथे 3 भागांमध्ये 3 भागांमध्ये विभाजन. बरोबर आहे, म्हणजे त्यापैकी एक भाग म्हणजे मुंडक. त्याचनंतर लक्षात घ्यायचं की उपनिषद म्हणजे काय म्हटलं जातं, हे ब्रह्माचं एक स्वरूप मानलं गेलेलं असतं. उपनिषद म्हणजे ब्रह्माचं स्वरूप. उपनिषद म्हणजे ब्रह्माचे स्वरूप. बरोबर, हा एक मुद्दा येतो. आता शेवटचा मुद्दा येतो म्हणजे मांडुक्य उपनिषद म्हणजेच नेमकं काय. तर बघा आता लिहायचं ते मांडुक्य उपनिषद. आता मांडुक्य उपनिषद म्हणजेच काय त्यामधला मुद्दा लिहायचं. आता हिंदू धर्मामधील हा सर्वात काय म्हणू शकतो एक सूक्ष्म उपनिषद किंवा लहान उपनिषद येतात. बरोबर, लिहा तिथे हिंदू धर्मातील सर्वात लहान किंवा सूक्ष्म, लहान किंवा आपण सूक्ष्म म्हणू शकतो सूक्ष्म उपनिषद. बरोबर, हिंदू धर्मातील सर्वात लहान किंवा सूक्ष्म उपनिषद म्हणून म्हटलं जातं त्याला मांडुक्य. आलं लक्षात. दुसरं तर ज्यामध्ये 12 मंत्र आलेले समावेश करण्यात आला की यामध्येच 12 मंत्राचा समावेश केलेला आहे. 12 मंत्राचा समावेश आलेलं लक्षात. 12 मंत्र आलेले आहे आणि त्याच्यासोबत हा संबंध कोणाशी तर हाही सुद्धा अथर्ववेदाशी आलेला आहे. म्हणजे आपल्याला 4 वेदांपैकी एक. बरोबर, आणि हा संबंध अथर्ववेदाशी आलेला आहे. म्हणजे बघा महत्वाचा मुद्दा आलेला आहे, अथर्ववेदाशी आलेला आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर कुठलं आलेलं आहे, मुंडक हा चौथा प्रश्न आलेला आहे. तर चला मित्रांनो बघा, आपण इतका आपण बारकाईने जाणार आहे पुढे एक एक करत. म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांना एवढं सूचित करतो की प्रत्येकाने हा कोर्स घ्या. तुम्हाला दुसरं पुस्तक कुठलं वाचायची गरज पडणार नाही. बघा हा सुद्धा प्रश्न कुठल्या परीक्षेला आलेला आहे मी सांगितलंय ना, आरपीएफ बरोबर आहे, रेल्वे पोलीस फोर्स बरोबर आहे, तिथे विचारलेलं आहे आणि वर्ष कुठलं असेल तर 2018 विचारलेला आहे. म्हणजेच बघा इतरही परीक्षांना कोणता प्रश्न कोणत्या परीक्षेला आपण देण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, काळजी करू नका, भरभरून मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ जर समजा ज्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचलेला असेल आणि खरंच मनापासून पोलीस भरती करणारा विद्यार्थी असेल ना, त्याला नाही 2027 गुलाल आपला असायला पाहिजे. कारण येत्या काही दिवसामध्ये पोलीस भरती कधी पण जाहीर होऊ शकतात. म्हणून जर मिळालेलं अपयश असेल तर खचून जाऊ नका आणि यश मिळालं असेल तर भारावून जाऊ नका. कारण यश अपयश हा लपंडावचा खेळ आहे. तर त्यामुळे लक्षात ठेवा, जर आपल्याला यश मिळालं असेल तर आपल्या भाऊ बहिणींपैकी मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्ही जर अपयशी झालेला असेल तर अपयश नाही तर पुढे अपयशामधून आपल्याला यशाच्या वाटचालीकडे जायचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, हा व्हिडिओ लाईक पण करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा ज्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचत असेल नवीन. आणि भरभरून कमेंट सुद्धा द्या की तुम्हाला खरंच कसा वाटला. कारण तुमच्या कमेंट्सवरती विद्यार्थी मित्रांनो एनर्जी मिळतं अजून देण्याचं की त्यामध्ये अजून आपण काय देता येईल विद्यार्थी की ज्यामध्ये विद्यार्थ्याचं भलं हेच अकॅडमीचं समाधान आहे. तर चला भेटू लवकरच आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.